हॅलो एव्हरीवन. आपण थर्ड युनिट आज स्टार्ट करतोय, दॅट इज प्रोबॅबिलिटी. ओके. तर प्रोबॅबिलिटी मीन्स व्हॉट, तुम्हाला एक बेसिक आपल्याला माहिती आहे की आपण प्रोबॅबिलिटीमध्ये काय करतोय किंवा काय. ओके. इन जनरल फर्स्ट आपण स्टार्ट करूया व्हॉट इज मीन बाय प्रोबॅबिलिटी. प्रोबॅबिलिटी म्हणजेच काय की चान्सेस ऑफ इव्हेंट ऑकर. एखादा इव्हेंट किंवा एखादं टास्क आहे ते परफॉर्म होण्यासाठी आपल्याला एखादं टास्क असेल, एखादं टास्क परफॉर्म झाल्यानंतर कोणतं तुम्हाला आउटपुट किंवा आउटकम मिळेल, ते म्हणजेच काय असं तुमचं प्रोबॅबिलिटी असतो. किंवा फॉर एक्झाम्पल पण असं कन्सिडर करा की एखादा डाईस आहे. ओके. तर डाईस तुम्ही एखादं थ्रो केल्यानंतर तुम्हाला 1 हे आउटकम मिळणार आहे. ह्याचे चान्सेस किती आहेत? तर आपल्याला त्याच्यामध्ये 6 चान्सेस मिळू शकतात, राईट ना. आयदर 1 मिळेल, अदरवाईज 2 मिळेल, 3 मिळेल, 4 मिळेल, अदरवाईज 5, अदरवाईज लास्ट वन म्हणजे काय असेल, तो 6 मिळेल. तर ह्या 6 ऑकर्समधून आपल्याला काय असणार आहे की आपल्याला आउटकम काय आला पाहिजे, तर 1 आला पाहिजे. तो काय असतो आपल्याला की गेटिंग 1 ही प्रोबॅबिलिटी किती आहे, 1/6. म्हणजेच काय असणार आहे की 6 ऑप्शन्स आहेत, 6 मधून 1 आपल्याला मिळणार आहे. ओके. तर प्रोबॅबिलिटी आपण काय सांगतो की आपल्याला एखादा इव्हेंट आहे किंवा एखादा टास्क आहे, ते परफॉर्म केल्यानंतर आपल्याला एक स्पेसिफिक असा एखादा आउटकम मिळणार आहे. त्याला आपण काय म्हणतो की एक प्रोबॅबिलिटी म्हणतो. ओके. तर प्रोबॅबिलिटी आपण कशावरून करतो की रँडम एक्सपेरिमेंट्स असतील, एखादं सॅम्पल स्पेस असतील, त्याच्यानंतर म्हणजे एखाद्या कोणत्याही रँडम एक्सपेरिमेंट्सवरती आपण मोस्टली काय करतो की प्रोबॅबिलिटी आपण काढतो. ओके. आता इथे आपल्याला काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत. गेटिंग 7 बाय रोलिंग डाईस इज इम्पॉसिबल. मीन्स व्हॉट की 7 एखाद्या डाईसला जर 6च बाजू आहेत आणि त्याच्यावरती आपल्याला 6 पर्यंतच नंबर आहेत. जर आपण जर कन्सिडर केलं की गेटिंग 7 जर आपल्याला हवं असेल ॲट अप्पर मोस्ट साईडला, त्याची प्रोबॅबिलिटी किती मिळू शकते, तर एकही नाही, राईट ना. सो दॅट्स वाय काय सांगितलेलं आहे की गेटिंग 7 बाय रोलिंग अ डाईस इज इम्पॉसिबल. किती इम्पॉसिबल आहे. ओके. गेटिंग हेड ऑर टेल इन एनी कॉइन. हा आपल्याला काय मिळतो की कॉइनला आपल्याला किती बाजू असतात, तर 2 बाजू असतात. एकतर हेड मिळेल, अदरवाईज टेल मिळेल. त्यांच्यापैकी जर आपल्याला फक्त हेडच जर हवं असेल, तर हेडची प्रोबॅबिलिटी किती असणार आहे आपल्याला, 1/2, दॅट इज 50%. ओके. रायझिंग अ सन सर्टन हॅपन्स. म्हणजेच काय असणार आहे की सनची सपोज राईज होण्याची जी आपल्याला प्रोबॅबिलिटी असेल, ती किती मिळणार आहे की 100%. की कारण की रोजच आपल्याकडे सन उगवतोय म्हणल्यानंतर आपल्याला सन राईज होण्याची प्रोबॅबिलिटी किती मिळते, तर 100% मिळते. तर तर ह्या सगळा जो काय पार्ट आहे, तो आपल्याला एक बेसिक आहे आपल्याला प्रोबॅबिलिटीचं. तुम्ही एक बेसिक पार्ट आपल्याला बघून झालेला आहे मोस्टली. एक 11th-12th मध्ये एक थोडाफार आपला जो इन जनरल जो पार्ट होता आपला प्रोबॅबिलिटीचा, तो मोस्टली कंप्लीट झालेला आहे. ओके. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ज्या आपण रँडम एक्सपेरिमेंट्स करतो आणि त्याच्यामधून आपल्याला एक स्पेसिफिक असं आउटकम मिळतं. त्या आउटकमला काय म्हणतो आपण की आउटकमवरून आपण काय करतो की प्रोबॅबिलिटी आपण फाइंड करतो. ओके. तर आपल्याला काय सांगितलेलं आहे पुढे बघा, परम्युटेशन सांगितलेले आहेत. परम्युटेशन मीन्स काय, द नंबर ऑफ परम्युटेशन्स ऑफ एन डिफरंट थिंग टेकन आर ॲट अ टाइम इज n-1, n-2. हे आपल्याला काय दिलेले आहेत, तुम्हाला नंबर्स दिलेले आहेत. आणि आपल्याला काय सांगितलेलं आहे की परम्युटेशन्स काढायचे आपल्याला. परम्युटेशन्स म्हणजेच काय करणार आहे, इट इज डिनोटेड बाय NP. म्हणजेच काय असणार आहे, रेस टू च्या पॉवरमध्ये सांगितलेलं आहे आणि बिफोर टाकलेलं आहे. म्हणजेच काय असणार आहे, परम्युटेशन कशाचं आपल्याला काढायला सांगितलं आहे, N, आणि फ्रॉम कुठून कुठून काढायला सांगितलेलं आहे, टेकन फ्रॉम R. ओके. म्हणजेच काय असणार आहे, n-1 हा पूर्ण जो आपला ग्रुप आहे. म्हणजेच आपल्याला काय असणार आहे, परम्युटेशनचा फॉर्म्युला सांगितलेला आहे n फॅक्टोरियल डिवाइड बाय n-r फॅक्टोरियल. ओके. आता हे आपण कसं फाइंड करतो, तर फॅक्टोरियल हा काय पार्ट आहे तो आपण फर्स्ट बघून घेऊया. आता फॅक्टोरियल म्हणजेच काय असतं की आपल्याला जे संपूर्ण तुमचा जो सपोज फॉर एक्झाम्पल सांगितलेलं 7 फॅक्टोरियल सांगितलेलं असेल. 7 फॅक्टोरियल म्हणजेच काय आहे की 7 पासून 1 पर्यंत आपल्याला जे जे नंबर्स येणार आहेत त्यांचे आपल्याला काय करायचे, मल्टिप्लिकेशन करावे लागते. ओके. इन जनरल मल्टिप्लिकेशन. आता फर्स्ट बघा, 7 फॅक्टोरियल सांगितलेलं आहे. कारण की आपण आपण फॅक्टोरियल कशाचं काढतोय, 7p3. याचं आपण काय करतोय की परम्युटेशन्स फाइंड करतोय. परम्युटेशनचा फॉर्म्युला काय आहे, n फॅक्टोरियल डिवाइड बाय n-r फॅक्टोरियल. आता n हे काय आहे तुमचा 7 आहे, राईट. सो दॅट्स वाय 7 फॅक्टोरियल डिवाइडेड बाय 7 - 3
इज इक्वल टू 4 फॅक्टोरियल, राईट. मग आपण काय करणार आहात की 7 फॅक्टोरियल सांगितलेले आहेत. आता लक्षात घ्या, फॅक्टोरियल जिथे जिथे असो तिथवर काय करायचं की 1 पासून 7 यूज तोपर्यंत आपल्याला काय करायचं, मल्टिप्लिकेशन करायचं. म्हणजेच काय असणार आहे, 1 मल्टिप्लाय बाय 2, 2 मल्टिप्लाय बाय 3, 3 मल्टिप्लाय बाय 4 अप टू 5, 6 आणि 7. ह्या सगळ्यांचं आपल्याला काय करायचं आहे, फर्स्ट मल्टिप्लिकेशन करायचं आहे. डिवाइड बाय काय सांगितलेलं आहे आपल्याला, 4 फॅक्टोरियल. 4 फॅक्टोरियल अगेन काय, 1 2 3चं आणि 4चं मल्टिप्लिकेशन म्हणजेच काय असणार आपल्याला 4 फॅक्टोरियल. आता ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत, त्या एकमेकांना डिव्हिजनच्या फॉर्मॅटमध्ये. सो दॅट्स आपण काय करू शकतो की 1 2 3 आणि 4 आणि 1 2 3 4 मे गेट कॅन्सल. सो दॅट्स वाय ह्या दोन्ही गोष्टी कॅन्सल झाल्यात. उरतंय काय फक्त 5 6 आणि 7 यांचं मल्टिप्लिकेशन. 5 इंटू 6 इंटू 7 इज इक्वल टू 210. हा आपला काय आहे, ह्या टाईपमध्ये आपल्याला परम्युटेशन्स फाइंड करावं लागतात. ओके, सेम आपल्याला इथे सुद्धा सेम सांगितलेलं आहे की 13 फॅक्टोरियल डिवायडेड बाय 30 मायनस 4 फॅक्टोरियल. ओके, आणि त्याच्यानंतर काय येणार आहे, 13 फॅक्टोरियल डिवायडेड बाय 9 फॅक्टोरियल. ओके, पुढे इथे स्टेप लिहून दाखवलेली नसली तरी पण आपल्याला तोच फॉर्म्युला करायचा आहे. आणि 9 फॅक्टोरियल आणि 9 फॅक्टोरियल विल गेट कॅन्सल आणि त्याच्यामुळे उरणार काय आहे, 12 इंटू 13 इंटू 12 इंटू 11 इंटू 10 इज इक्वल टू काय सांगितलेले 17,160. ओके, त्याच्यानंतर पुढचा पार्ट काय सांगितलेलं आपल्याला, कॉम्बिनेशन. आता कॉम्बिनेशन मीन्स व्हॉट सांगितलेले बघा. फर्स्ट, the number of combinations of n different object taken are at a time denoted by NCR. आता परम्युटेशन्स आपण कशाने डिनोट केले होते की पी ने डिनोट केले होते, कारण की परम्युटेशन्स आहेत. आता इथं परम्युटेशन्स आणि सेकंड वन आपल्याला काय सांगितलं आहे, कॉम्बिनेशन्स. कॉम्बिनेशन्स आपण कशाने डिनोट करतो, तर सी ने डिनोट करतो. आता एनसीआरचा फॉर्म्युला काय आहे, एनसीआर इज इक्वल टू एन फॅक्टोरियल अपॉन आर फॅक्टोरियल इंटू एन मायनस आर फॅक्टोरियल. तर हा आपला जो काय पार्ट आहे तो संपूर्ण कॉम्बिनेशनचा पार्ट आहे. आता आपल्याला काय इथं फाइंड करायला सांगितलं की एक्झाम्पल फाइंड करायला दिले की 10 सी आणि 3 दिलेले. तर कॉम्बिनेशन कशाचे काढायचे, आपल्याला 10 आणि 3 मध्ये आपल्याला काय करायचे, कॉम्बिनेशन किती आहेत ते आपल्याला फाइंड करायचे. ओके, सो दॅट्स वाय फॉर्म्युल्यानुसार आपल्याला काय होऊन जाणार आहे, फर्स्ट फॉर्म्युला फर्स्ट बघून घ्या. सीचा फॉर्म्युला जो कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला तो काय सांगितलेला आहे, एन फॅक्टोरियल डिवाइड बाय आर फॅक्टोरियल इंटू एन मायनस आर फॅक्टोरियल. ओके, एन फॅक्टोरियल किती आहे आपला, तर 10 आहे. सो दॅट्स वाय 10 फॅक्टोरियल डिवायडेड बाय आर फॅक्टोरियल. जो आपला आर काय असणार आहे, जो बेसचा नंबर आहे तो आपला आर आहे, राईट. सो दॅट्स वाय आपला आर किती आहे, तर 3 फॅक्टोरियल इंटू 10 मायनस 3 फॅक्टोरियल. म्हणजेच काय असणार आहे, 10 फॅक्टोरियल इन अपॉन 3 फॅक्टोरियल इंटू 7 फॅक्टोरियल. पहिल्यांदा काय करून घ्यायचं की जे जे नंबर्स आहेत ते आपल्याला फर्स्ट आहेत त्या फॉर्मॅटमध्ये लिहून घ्यायचे. 10 फॅक्टोरियल सांगितलं, सो दॅट्स वाय 1 अप टू 10 पर्यंत आपण काय करणार आहोत, मल्टिप्लिकेशन करून घेणार आहोत. डिवाइड बाय 3 फॅक्टोरियल सांगितलेलं आहे. 3 फॅक्टोरियल म्हणजेच काय असणार आहे, 1 इंटू 2 इंटू 3 आणि मल्टिप्लिकेशन कशाला सांगितलेलं आहे, 7 फॅक्टोरियल सांगितलेलं आहे. सो दॅट्स वाय मल्टिप्लाय बाय 1 इंटू 2 इंटू 3 इंटू 4 5 6 अँड 7 यांचं सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन. आता इथे बघताना बघा की पूर्णपणे 7 फॅक्टोरियल पर्यंत हा जो नंबर आहे 1 to 7 आणि 1 to 7 हे मल्टिप्लिकेशन मध्ये. सो दॅट्स वाय आपल्याला हा पूर्णच्या पूर्ण नंबर आपल्याला काय करू शकतो, आपण कॅन्सल करू शकतो, राईट ना, कारण की डिव्हिजन मध्ये. त्याच्यानंतर पुढे काय उरणार आहे, फक्त 8 इंटू 9 इंटू 10 डिवायडेड बाय 1 इंटू 2 इंटू 3. ओके, आणि ह्यांचं आपण कॅल्क्युलेशन करून घेतलं, काय कराल तुम्ही, 2 नी पहिल्यांदा 8 ला डिवाइड करून टाका, किती होऊन जाणार आहे ते 4. 3 नी इथे ह्या 9 ला मल्टिप्लाय डिवाइड करून टाका, इथे आपल्याला 3 मिळणार आहे. म्हणजेच आपल्याला काय मिळणार आहे, 10 इंटू 3 इंटू 4. जे काय आन्सर असेल ते तुमचं काय असणार आहे, कॉम्बिनेशन मिळणार आहे. सिम्पल मल्टिप्लिकेशन करायचं आणि मल्टिप्लिकेशन केल्यानंतर जे काय आन्सर असेल ते आपल्याला कॉम्बिनेशनचा आन्सर आहे सांगितलेले. पुढचा जो पार्ट आहे आपल्याला डाईस सांगितलेला आहे. आता डायरेक्ट लक्षात घ्या, डाईसला आपल्याला 6 फेसेस असतात. ओके, 6 फेसेस वरती आपल्याला एक एक नंबर असतो. म्हणजेच काय 1 to 6 पर्यंत आपल्याला एक एक आपल्याला नंबर असतो. प्रत्येकाने तुम्ही डाईस सोबत खेळलेला आहे की ओके, प्रत्येक बाजूला एकच आपल्याला मार्क असतो. एकतर 1 असेल, 2 असेल, 3 असेल, पण रिपीटेड नंबर नसतो. आणि 6 फेसेस असतात. तर 6 फेसेस वरती 1 to 6 मधले आपल्याला मार्क केलेले असतात. ओके, ते मार्किंग कसं असतं, तर ह्या इथे आपल्याला सांगितलेलं आहे 1 2 3 4 5 आणि 6 यांचं मार्किंग आपल्याला सांगितलेलं आहे. आता आपल्याला काय सांगितलं, डाईस वरचे क्वेश्चन्स मध्ये लक्षात घ्या की आपल्याला रोलिंग डाईस सांगितलेलं असतं की एखाद्या रोलिंग डाईस तुम्हाला थ्रो केल्यानंतर तुम्हाला आउटकम्स काय काय मिळणार आहेत. ओके, आयदर 1 मिळेल, 2 मिळेल, 3 मिळेल, ह्याच्यानुसार आपल्याला प्रोबॅबिलिटी फाइंड करायची की आपल्याला एक जनरल तुम्हाला सांगितलंय की किती फेसेस असतात आणि किती काय.
आता कार्डमध्ये आपल्याला काय काय असतात लक्षात घ्या इथं. आता इथे आपल्याला काय सांगितलंय, पॅक ऑफ कार्ड कन्सिस्ट ऑफ 4 सूट्स विच आर स्पेड्स, हर्ट्स, डायमंड अँड क्लब्स. ईच सूट कंटेन्स 13 कार्ड्स. ओके. प्रत्येक ह्याच्यामध्ये आपल्याला 13 कार्ड्स असतात. ओके. 13 कार्डमधले आपल्याला काय असतात, 9 कार्ड्स हे नंबर्ड असतात. म्हणजेच कोणते कोणते 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. म्हणजे 1 सोडून बाकीचे सगळे काय असतात ते आपल्याला कार्डवरती आपल्याला अवेलेबल असतात. अँड एस अँड किंग अँड क्वीन अँड जॅक. त्याच्यानंतर काय सांगितलेलं आहे, कलर ऑफ स्पेड्स अँड क्लब्स आर बॅक अँड दॅट ऑफ हार्ट अँड डायमंड इज रेड. किंग्स, त्याच्यानंतर क्वीन्स असतात आणि जॅक असतात, आर नोन ॲज अ फेस कार्ड. ओके. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात त्या आपल्याला कार्डमध्ये असतात. म्हणजे तुम्हाला जर सपोज कार्डवरचं जरी क्वेश्चन सांगितलं तर तरी तुम्हाला हे बेसिक माहिती असले पाहिजे. काय काय सांगितलेलं आहे, आपल्याला 4 सूट असतात. 4 सूटमधले कोणते, स्पेड आहे, हार्ट आहे, डायमंड आणि क्लब दिलेला असतो. त्याच्यामधले आपल्याला त्याच्या प्रत्येक सूटमध्ये आपल्याला किती सांगितलेले आहेत, प्रत्येक सूटमध्ये आपल्याला 13 कार्ड्स असतात. 13 कार्ड्समधले काय असतात आपल्याला 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. आणि त्याच्यानंतर एस, त्याच्यानंतर काय असतो, किंग, क्वीन आणि जॅक. हे 13 कार्ड आपल्याला प्रत्येक तुमच्या सूटमध्ये अवेलेबल असतात. आणि त्याच्यानंतर कलर शेड्स काय सांगितलेले आहेत, कलर ऑफ स्पेड्स अँड क्लब्स आर बॅक अँड दॅट द हार्ट अँड डायमंड इज रेड. ओके. आणि त्याच्यानंतर काय सांगितलं, किंग, क्वीन अँड जॅक आर नोन ॲज फेस कार्ड. त्याच्यामधला किंग, त्याच्यानंतर क्वीन आणि जॅक जे आहे त्याला आपण काय म्हणतो, की त्याला आपण फेस कार्ड सांगतो. ओके. हा एक बेसिक पार्ट लक्षात घ्या. त्याच्यानंतर पुढे आपल्याला सांगितलेलं आहे की बेसिक एक्सपेरिमेंट सांगितलेले आहे. आता बेसिक एक्सपेरिमेंट म्हणजे काय, लक्षात घ्या, आपल्याला कोणतंही एखादं आपण एक टास्क घेतोय किंवा आपण म्हणतोय की एखादं काहीतरी काय म्हणता येईल त्याला, की एखादं एक रोलिंग डाईस असेल किंवा आपण म्हणूया की टॉसिंग अ कॉइन, किंवा हे काय आहेत आपले एक एक्सपेरिमेंट असतील, की आपण एखादा टास्क परफॉर्म करतोय. ओके. तर त्या टास्कला आपण काय म्हणू शकतो, की ते एक्सपेरिमेंट आहेत. ओके. आणि त्याच्यानंतर आपण जर कोणताही रँडम एखादा एक्सपेरिमेंट घेतला आणि त्या रँडम एक्सपेरिमेंटमधून आपल्याला काही ना काहीतरी आउटकम मिळते. म्हणजे फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही एखादा कॉइन टॉस केलं, कॉइन टॉस केल्यानंतर तुम्हाला काय मिळणार आहे, आयदर हेड मिळेल, अदरवाईज टेल मिळतील. त्याच्यानंतर डाईस जर तुम्ही रोल केलात तर त्याच्यानंतर तुम्हाला आयदर 1, 2, 3, 4, 5, 6 पर्यंत आपल्याला काय मिळणार आहेत, आउटकम्स मिळणार आहेत. म्हणजेच काय असणार आहेत आउटकम्स, म्हणजे काय, जे तुम्ही एखादं इव्हेंट परफॉर्म केल्यानंतर जे काय आउटकम मिळणार आहे त्याला आपण काय म्हणतो, आउटकम्स म्हणतो. राईट. काही ना काहीतरी आपल्याला आउटपुट मिळणार आहे, त्या आउटपुटला आपण काय म्हणतोय, आउटकम्स म्हणतोय. हा पॉईंट लक्षात घ्या. त्याच्यानंतर पुढचं काय सांगितलेलं आहे, सॅम्पल स्पेस. सॅम्पल स्पेस म्हणजेच काय असणार आहे, की त्याची आपल्याला काय म्हणता येईल त्याला, की एक आपल्याला एखाद्या रँडम एक्सपेरिमेंट आपण परफॉर्म केल्यानंतर आपल्याला आउटकम्स काय काय मिळू शकतात, तो आपला काय असेल, सॅम्पल स्पेस असेल. सॅम्पल स्पेस म्हणजे काय, तर सॅम्पल स्पेसच्या मधलंच आपल्याला काही ना काहीतरी आउटकम मिळणार आहे. ओके. जर रोलिंग डाईसचं तुम्ही एक्झाम्पल घेतलं तर तुम्हाला काय मिळणार आहे, 1, 2, 3, 4, 5, 6 हा आपल्याला काय मिळणार आहे, सॅम्पल स्पेस. ओके. आउटकम आयदर 1 मिळेल, आयदर 2 मिळेल, आयदर 3, 4, 5, 6 कोणताही एक मिळेल. पण आपल्याला सॅम्पल स्पेस काय आहे, पूर्णपणे 6च्या 6 जे नंबर्स आहेत ते तुमचा काय असणार आहे, तुमचा एक सॅम्पल स्पेस असणार आहे. कॉइनच्या ह्याच्यामध्ये आपल्याला एकतर हेड असेल, अदरवाईज टेल असेल. हा आपला काय झाला, सॅम्पल स्पेस झाला. आणि आउटकम्स काय असणार आहे, आउटकम जर म्हणलात तुम्ही आयदर हेड मिळेल, अदरवाईज टेल मिळेल. दोघांपैकी एक मिळेल. ओके. त्याच्यानंतर सॅम्पल पॉइंट्स म्हणजेच काय सांगितलेलं आहे, की सॅम्पल स्पेसचे जे नंबर्स आहेत. आता टॉसिंग अ कॉइन टॉस केल्यानंतर आपल्याला सॅम्पल स्पेस किती मिळतोय, हेड आणि टेल. म्हणजेच किती आउटकम्स आहेत, 2 आउटकम्स आहेत. रोलिंग डाईसचं जर एक्झाम्पल असेल त्याच्यामध्ये आपण काय म्हणतोय, की सॅम्पल स्पेस किती आहेत, 1 to 6 नंबर्स आहेत. म्हणजेच आपल्याला जो सॅम्पल पॉइंट्स आहेत ते किती असणार आहेत, तर 6 असणार आहेत. ओके. त्याच्यानंतर काय असणार आहे, ट्रायल अँड इव्हेंट. ट्रायल अँड इव्हेंट म्हणजे काय, अगेन इव्हेंट आणि एक्सपेरिमेंट्स वगैरे होऊन जाणार. म्हणजेच काय, परफॉर्मिंग अ रँडम एक्सपेरिमेंट इज कॉल्ड ॲज ट्रायल अँड आउटकम इज कॉल्ड ॲज इव्हेंट. ओके. पुढं काय सांगितलेलं आपल्याला, टाइप्स ऑफ इव्हेंट सांगितलेले आहेत. फर्स्ट काय दिलेलं आहे, सॅम्पल इव्हेंट दिलेलं आहे. सॅम्पल इव्हेंट म्हणजेच काय सांगितलेलं आहे, की तुम्हाला ॲन इव्हेंट कन्सिस्टिंग ऑफ सिंगल सॅम्पल पॉइंट इज कॉल्ड ॲज अ सिम्पल इव्हेंट. ओके. For example, rolling a dice, sample space is 1, 2, 3, 4, 5, 6.
So each 1, 2, 3, 4 and 5 and 6 is a simple event. ओके. त्यानंतर कंपाऊंड इव्हेंट. कंपाऊंड इव्हेंटमध्ये काय सांगितलेलं आहे, अ सबसेट ऑफ सॅम्पल स्पेस विच आर मोर दॅन वन एलिमेंट कॉल्ड ॲज अ कंपाऊंड मिक्स इव्हेंट. ओके. म्हणजेच आपल्याला काय सांगितलं, एक्झाम्पल दिलेले आहे, अन एक्सपेरिमेंट रोलिंग अ डाईस इव्हेंट अपेअरिंग ऑड नंबर इज कॉल्ड ॲज अ कंपाऊंड इव्हेंट. मीन्स आता सपोज काय तुम्हाला सॅम्पल स्पेस दिलेलं आहे, सॅम्पल स्पेसमधून आपल्याला इव्हेंट काय सांगितलेलं आहे की ऑड नंबर्स. इव्हेंट काय सांगितलेलं आहे, अपेअरिंग ऑफ ऑड नंबर्स इज अ कंपाऊंड इव्हेंट. आता ऑड नंबर हा एकच असणार आहे का, तर नाही. 1, 3 आणि 5 हे आपल्याला तीन तीन नंबर्स आपल्याला काय मिळतात, इव्हेंटमध्ये मिळतात. म्हणजेच काय असणार आहे, मिक्सचर ऑफ वन ऑर मोर इव्हेंट, सॉरी 2 ऑर मोर इव्हेंट मीन्स आपण काय म्हणू शकतो, त्याला आपण कंपाऊंड इव्हेंट म्हणतो. सिम्पल इव्हेंटमध्ये आपल्याला एकच आउटकम मिळत होतं, कंपाऊंड इव्हेंटमध्ये आपल्याला मोर दॅन 2 इव्हेंट्स आउटकम्स किंवा आपल्याला म्हणूया की आउटपुट्स आपल्याला मिळतात. ओके. इक्वली लाईक इव्हेंट. इक्वली लाईक इव्हेंट म्हणजेच काय सांगितलेलं आहे, इव्हेंट्स आर सेड टू बी इक्वली लाईकली if we have no reason to believe that one or more likely to occurs than the other. Okay. Example काय दिलेलं आहे, रोलिंग डाईस all 6 faces 1, 2, 3, 4, 5, 6 are equally likely come up. ओके. त्यानंतर काय दिलेलं आहे, एक्झॉस्टिव्ह इव्हेंट दिलेला आहे. आणि एक्झॉस्टिव्ह इव्हेंटमध्ये काय सांगितलेलं आहे बघा, when every possible outcomes of experiment is considered, then the event is called as a exhaustive event. एक्झाम्पल काय दिलेलं आहे आपल्याला की रोलिंग डाईस. ओके. त्याच्यानंतर पुढं काय सांगितलेलं आहे, शुअर इव्हेंट. शुअर इव्हेंटमध्ये सांगितलेलं आहे, लेट एस बी अ सॅम्पल स्पेस अँड ई बी अ सबसेट ऑफ an equal to S, then E is called as a sure event. आता सबसेट काय सांगितलेलं आहे, E is a subset of your S. ओके. आणि एस म्हणजेच काय, आपल्याला सॅम्पल स्पेस सांगितलेलं आहे. सॅम्पल स्पेस मधलं जर आपल्याला काय सांगितलेलं आहे की इव्हेंट गेटिंग नंबर लेस दॅन 7, म्हणजेच आपल्याला काय मिळणार आहे की इव्हेंट आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा, एखादं एक्सपेरिमेंट तुम्ही परफॉर्म केलात, त्याच्यामध्ये आपल्याला सॅम्पल स्पेस काय मिळणार आहे, 1 to 6 आपल्याला सॅम्पल स्पेस मिळणार आहे. आणि आपल्याला जो आपल्याला सबसेट दिलेला आहे तुमच्या, किंवा आपल्याला जो प्रोबॅबिलिटी काढायला सांगितले का, हे सांगितले इव्हेंट्स ऑफ गेटिंग नंबर लेस दॅन 7. तर लेस दॅन 7 आपल्याला काय मिळणार आहेत, हे अगेन सर्व नंबर्स आपल्याला त्याच इव्हेंटमध्ये मिळणार आहेत. ओके. सो दॅट्स वाय आपण काय सांगतो त्या ठिकाणी, एन ऑफ ई इज इक्वल टू एन ऑफ एस. सो दॅट्स वाय आपण ह्या टाईपच्या ज्या इव्हेंट्सना काय म्हणतो, आपण शुअर इव्हेंट म्हणतो. ओके. तर ह्या टाईपचे आपल्याला इव्हेंट्स किंवा आपल्याला हे असेच आपल्याला इव्हेंट्स आपल्याला परफॉर्म करायला येतात. आणि ह्याच्यामधले आपल्याला मोस्टली क्वेश्चन विचारले जातात ते ह्या टाईपमधले. कन्सिडर अ रँडम एक्सपेरिमेंट ऑफ टॉसिंग अ कॉइन 3 times. आता आपल्याला काय सांगितलेलं आहे की रँडम एक्सपेरिमेंट घेतलेलं आहे आणि टॉसिंग अ कॉइन सांगितलेलं आहे. कॉइन टॉस करायचे आपल्याला काय सांगितलेले आहे की एक इव्हेंट दिलेला आहे आपल्याला की आपल्याला कॉइन टॉस करायचं आहे. किती टाइम्स, तर 3 टाइम. एकच कॉइन आपल्याला 3 टाइम्स आपल्याला टॉस करायचं आहे. फाइंड अ सॅम्पल स्पेस S1 इफ वी विश टू ऑब्झर्व द एक्झॅक्ट सिक्वेन्स ऑफ हेड्स अँड टेल्स ऑब्टेन. आता काय सांगितलेलं आहे की सॅम्पल स्पेस S1 मध्ये काय सांगितलेलं आहे, इफ वी विश टू ऑब्झर्व एक्झॅक्ट सिक्वेन्स ऑफ हेड्स. एक्झॅक्ट आपल्याला सिक्वेन्स ऑफ हेड्स हवेत आपल्याला, आणि अँड टेल्स ऑप्टेन. हेड्स आणि टेल्स ऑप्टेन व्हायची एक्झॅक्ट आपल्याला सिक्वेन्स सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर सेकंड वन मध्ये काय सांगितलेलं आहे, फाइंड सॅम्पल स्पेस S2 इफ वी विश टू ऑब्झर्व द नंबर ऑफ हेड्स इन 3 टॉसेस. ओके. आता फर्स्ट आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा, एक आपल्याला एक रँडम एक्सपेरिमेंट दिलेलं आहे. सॅम्पल स्पेस S1 इज गिवन बाय S1 इज इक्वल टू काय सांगितणार आहेत आपण, सपोज लक्षात घ्या आपल्याला एकच कॉइन असता तर आपल्याला आउटकम्स काय असते, एकतर हेड एकतर टेल, म्हणजे दोनच आपल्याला सॅम्पल स्पेस असतात. पण ह्या ठिकाणी आपल्याला काय सांगितलेलं आहे की एकच कॉइन आपल्याला 3 टाइम्स आपल्याला टॉस करायचं आहे. आता 3 टाइम्स टॉस करायचं आहे म्हणजे आपल्याला सॅम्पल स्पेस काय होणार आहे, HHH ही आपली, म्हणजे सपोज फर्स्ट असं कन्सिडर करा, फर्स्ट तुमचे सर्वचे सर्व हेड्सच आलेले आहेत. ओके. म्हणून आपले फर्स्ट आपली सॅम्पल स्पेस काय मिळणार आहे, HHH.
कारण तिन्हीचे तिन्ही आपल्याला हेड्स मिळाले. सेकंड कंडिशन काय असू शकते की 2 हेड्स असतील आणि बाकीचे असतील ते आपल्याला टेल्स असतील. म्हणजेच काय असणार आहे HHT. दुसरा पॉइंट काय होणार आहे HTH आणि थर्ड वन काय मिळणार आहे आपल्याला THH. ओके. हा झाला आपला 2 हेड्स असतील तेव्हा. सपोज असं कन्सिडर करा की एकच हेड असेल तुमच्याकडे आणि बाकीचे सर्व अवेलेबल असतील तर ते टेल्स असतील. त्या ठिकाणी काय करणार आहात तुम्ही HTT, त्याच्यानंतर THT आणि थर्ड वन असेल TTH. आणि त्याच्यानंतर फोर्थ वन कंडिशन असेल की सर्वच्या सर्व टेल्सच असतील, हेड्स असणारच नाहीत. म्हणजेच काय असणार आहे TTT. म्हणजे आपला सॅम्पल स्पेस काय मिळाला की पूर्णपणे हा जो आपल्याला 8 नंबर्स मिळतात आपल्याला, ते आपल्याला काय मिळतो आपल्याला एक सॅम्पल स्पेस मिळून गेला. एन ऑफ S1 किती मिळाला इथे आपल्याला 8, कारण की ह्याच्यामध्ये आपल्याला सॅम्पल स्पेस किती आहेत, स्पेसमध्ये आपल्याला व्हॅल्यूज किती मिळाल्या 8 मिळालेल्या आहेत. त्याच्यामुळे आपल्याला नंबर ऑफ सॅम्पल स्पेस किती मिळाले 8 मिळालेले आहेत. ओके. त्याच्यानंतर पुढे काय सांगितलेलं आहे द सॅम्पल स्पेस S2 इज गिवन बाय. आता S2 मध्ये आपल्याला काय सांगितलेलं फाइंड द सॅम्पल स्पेस S2 इफ यू विश टू ऑब्झर्व नंबर ऑफ हेड्स इन 3 टॉसेस. आपल्याला काय सांगितलेलं आहे की नंबर ऑफ हेड्स इन 3 टॉसेस मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. आता लक्षात घ्या फर्स्ट आपण कन्सिडर काय केलं की त्याच्यामध्ये सर्वच्या सर्व हेड्स असतील म्हणजेच किती नंबर्स असतील तिथे तर तीनही तुमचे जे आउटकम्स असतील तिथे हेड्स असतील. सो दॅट्स वाय आपण काय घेतलं की फर्स्ट आपण 3 घेतलेले. त्याच्यानंतर आपण काय केलंय की तिन्हीपैकी 2 हेड्स असतील बाकीचे असतील तर टेल असतील. सो दॅट्स वाय 2 आणि त्याच्यानंतर बाकीचं एक हेड असेल बाकीचे सर्व टेल्स असतील. सो दॅट्स वाय 1 आणि नंतर काय सांगितलं होतं आपण की सर्वचे सर्व हे टेल असतील, हेड एकही अवेलेबल नसेल. म्हणजेच हेड किती झाले त्या ठिकाणी 0. सो दॅट्स वाय S2 तुम्हाला काय मिळतो 0, 1, 2, 3. ओके. आणि त्याच्यामुळे आपल्याला एन ऑफ S2 किती मिळणार आहे या ठिकाणी आपल्याला 4. ओके. तर ह्या टाईपमध्ये आपल्याला क्वेश्चन्स मोस्टली एक्झामला विचारू शकतात. त्याच्यानंतर पुढे काय सांगितलेलं आहे कन्सिडर अन एक्सपेरिमेंट ऑफ ड्रॉइंग कार्ड्स ॲट अ रँडम फ्रॉम अ बॅग कंटेनिंग 4 कार्ड्स मार्क विथ द इंटिजर 1 through 4. Find the sample space S1 of experiment if the first card is replaced before the second run. Find the sample space S2 of experiment if first card is not replaced. आपल्याला सॅम्पल स्पेस सांगितलेले आहेत कॅल्क्युलेट करायला. फर्स्ट काय सांगितलेलं आहे की कन्सिडर अ एक्सपेरिमेंट ऑफ ड्रॉइंग 2 कार्ड्स. 2 कार्ड काढायचे आपल्याला कशामधून तर रँडम फ्रॉम बॅग कंटेनिंग 4 कार्ड्स मार्क विथ इंटिजर 1 to 4. एका बॅगमध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे की 1 to 4 हे इंटिजर मधले आपल्याला काय सांगितले म्हणजे 1, 2, 3, 4 असे 4 कार्ड्स आपल्याला एखाद्या बॅगमध्ये आहेत आणि त्या बॅगमधून आपल्याला किती कार्ड फाइंड करायचे तर 2 कार्ड आपल्याला रिमूव्ह करायचे. आता सॅम्पल स्पेस काय सांगितलंय फाइंड अ सॅम्पल स्पेस S1 ऑफ एक्सपेरिमेंट इफ द फर्स्ट कार्ड इज रिप्लेस्ड बिफोर सेकंड इज ड्रॉन. फर्स्ट कार्ड हे काय असणार आहे रिप्लेस करायचे बिफोर काय सेकंड कार्ड ड्रॉन करायच्या आधी रिप्लेस करायचे. म्हणजेच काय सांगितलेलं द सॅम्पल स्पेस S1 कंटेनिंग 16 ऑर्डर पेअर IJ सांगितलेलं आहे फर्स्ट. IJ म्हणजेच काय त्यांचा सिक्वेन्स दिलाय की फर्स्ट जो इंटिजर असेल किंवा फर्स्ट कार्ड असेल ते I म्हणून कन्सिडर करा आणि सेकंड कार्ड असेल ते आपल्याला J म्हणून कन्सिडर करायचे. पुढे आपल्याला काय होणार आहे की जो आपल्याला सॅम्पल स्पेस किंवा आपण काय म्हणूया की आपल्याला हा कशामधून काढू शकतो आपण एकतर 1 पासून आपण 4 पर्यंत आपण कोणताही रिमूव्ह करू शकतो आणि सेकंड वन आपल्याला जे सुद्धा आहे तो 1 to 4 मधून कोणताही आपल्याला मिळू शकतो. म्हणजेच आपल्याला फर्स्ट जो नंबर आहे तो फर्स्ट नंबर आपल्याला काय मिळणार आहे 1, 1. आयदर दोन्हीचे दोन्ही आपल्याला 1 नंबरचेच कार्ड मिळतील. सेकंड प्रोबॅबिलिटी काय असेल 1, 2. नंतर थर्ड वन असू शकते की 1, 3 नंतर 1, 4. म्हणजेच काय असेल की फर्स्ट आपण कन्सिडर केलं की आपला जो फर्स्ट कार्ड आहे तो 1च असेल. म्हणजे आय इज इक्वल टू जर तुम्ही 1 कन्सिडर केलं तर त्यावेळेला तुम्हाला जेचे 4ही कोणतेही ऑप्शन मिळू शकतात. म्हणजेच 1, 2, 3, 4 ह्यातले कोणतेही तुम्हाला ऑप्शन मिळू शकतात. ज्यावेळेला तुम्ही फर्स्टला रिप्लेस कराल 2 नी म्हणजे फर्स्ट जर तुमचा हा जर 2 असेल तर त्यावेळेला सुद्धा तुम्हाला 4 ऑप्शन्स तुम्हाला जे साठी मिळतात आणि सेम ॲज दॅट ऑफ बाकीच्या 3 आणि 4 साठी सुद्धा. सो दॅट्स वाय आपला सॅम्पल स्पेस काय मिळतो आपल्याला S1 इज इक्वल टू 1, 1, 1, 2 अप टू 4, 4 पर्यंत. जो पूर्ण हा दिलेला आहे तो आपल्याला काय मिळतो पूर्ण सॅम्पल स्पेस मिळतो.
आता सेकंड कंडिशन मध्ये काय सांगितलेलं आहे, फाइंड द सॅम्पल स्पेस S2 ऑफ एक्सपेरिमेंट इफ द फर्स्ट कार्ड इज नॉट रिप्लेस. पहिलं कार्ड आहे ते आपल्याला काय करायचंय, ते रिप्लेस नाही करायचंय. म्हणजेच काय सांगितलेलं आहे, आय आणि जे आपल्याला सांगितलेले आहेत, आय हे आपल्याला जे ने रिप्लेस नाही करायचंय. म्हणजेच आपण काय म्हणत होतो, की या ठिकाणी आपण कन्सिडर करत होतो, की फर्स्ट कार्ड रिप्लेस केला आपण, म्हणजे 1-1 हा आपल्याला मिळाला, 2-2 पण मिळतो, 3-3 पण मिळतोय आणि 4-4 पण मिळतोय. म्हणजेच काय होणार आहे, की तुम्हाला रिपिटेशन होत आहे. दोन्हीही कार्ड तुम्ही एकच ड्रॉ करू शकता. पण आपल्याला सेकंडमध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, की जर तुम्ही फर्स्ट कार्ड तुम्ही रिमूव्ह केलंत, तर तुम्हाला तेच कार्ड तुम्हाला सेकंड टाईमला आपण रिप्लेस करू शकत नाही किंवा आपण तेच कार्ड परत घेऊ शकत नाही आहोत. फर्स्ट ह्याच्यामध्ये ते आपल्याला ऑप्शन होता. म्हणजेच काय होणार आहे ह्या ठिकाणी, की 1-1, 2-2 आणि 3-3 आणि 4-4 हे चारही जे आपले जे रिप्लेस केलेले जे पार्ट होते, ते रिमूव्ह करून बाकीचा जो काही पार्ट असेल तो काय असणार आहे तुमचा सॅम्पल स्पेस असणार आहे. ओके. तर ह्या टाईपमध्ये आपल्याला ह्या टाईपचे क्वेश्चन सॉल्व्ह करावे लागतात, की आपल्याला सॅम्पल स्पेस आपल्याला फाइंड करायचं आहे. ओके. सॅम्पल स्पेस वरती क्वेश्चन्स मोस्टली एक्झामला असतात. आता पुढचं पार्ट आपण बघूया, की प्रोबॅबिलिटी. आतापर्यंत आपण सॅम्पल स्पेस, सॅम्पल पॉइंट्स हा सगळा जो पार्ट आहे तो आपण बघून घेतलेला आहे. आता आपला मेन पार्ट राहतो तो प्रोबॅबिलिटी. तर प्रोबॅबिलिटी मीन्स व्हॉट? आता प्रोबॅबिलिटी म्हणजे काय तर आपण फर्स्ट बघून घेऊया. आता आपल्याला काय सांगितलेलं आहे, की डेफिनेशन ऑफ प्रोबॅबिलिटी आपल्याला इथे सांगितलेली आहे. एन बी अ नंबर ऑफ ट्रायल्स आणि एम बी अ टोटल नंबर ऑफ हॅपनिंग केसेस सांगितलेले आहेत. आणि ए काय दिलेलं आहे? बी अ हॅपनिंग फेवरेबल इव्हेंट. आता लक्षात घ्या, आपल्याला काय सांगितलेलं असतं आपल्याला, की तुम्हाला जे ट्रायल्स तुम्ही घेतलेले आहेत, ते ट्रायल्स आपल्याला काय सांगितलेले आहेत, आपल्याला एन सांगितले, टोटल नंबर ऑफ ट्रायल्स. आणि त्याच्यानंतर काय सांगितलेलं, की एम म्हणजेच काय आहे, की तुम्ही एखादा ट्रायल घेतल्यानंतर आपल्याला एक काही ना काहीतरी आपल्याला हॅपनिंग म्हणजे आपल्याला आउटकम्स मिळणार आहेत. म्हणजे ते किती मिळत आहेत, आपल्याला एम मिळत आहेत. आणि आपल्याला ए म्हणजेच काय सांगितले, की आपल्याला एखादा एखादा इव्हेंट आपण परफॉर्म केलेला आहे. म्हणजे ज्यावेळेला तुम्ही एखादा इव्हेंट परफॉर्म करताय, त्यावेळेला तुम्हाला काही ना काहीतरी एक फेवरेबल चान्सेस किंवा आपल्याला काय म्हणतो केसेस आपल्याला मिळणार आहेत. म्हणजेच आपल्याला त्यावेळेला प्रोबॅबिलिटी ऑफ ए आपण काय सांगू शकतो, की लिमिट ऑफ एन टेंड्स टू इन्फिनिटी एम अपॉन एन हा आपल्याला काय असणार आहे, एक बेसिकली पार्ट आपल्याला असणार आहे प्रोबॅबिलिटीचा. आता मग मगाशी काय बघितलं होतं, की प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग वन, प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग वन इन युअर तुमच्या डायससाठी, किंवा मग आपण म्हणूया की प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग वन व्हेन यू रोल एनी डाईस. आपण हा असं एक सिम्पल एक्झाम्पल घेऊया. आता वन हा आपल्याला काय मिळतं, की आपल्याला आउटकम मध्ये वन मिळाला पाहिजे आणि आपल्याला सॅम्पल स्पेस किती आहे, तर 6 आपल्याला सॅम्पल स्पेस आहे. मग त्या ठिकाणी तुमची फेवरेबल जी तुमची जो तुमचा आउटकम आहे तो किती असणार आहे, वन. कारण की तुम्हाला आपल्याला हवा आहे तो कोणता आहे, वन आहे. दॅट्स वाय पी ऑफ वन काय असणार आहे, आपल्याला त्यावेळेला 1/6 आपल्याला काय मिळणार आहे, आउटकम मिळणार आहे. म्हणजेच आपल्याला प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग वन किती मिळणार आहे, 1/6 आपल्याला प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग वन मिळणार आहे. ओके. तर हा आपल्याला प्रोबॅबिलिटीचा फॉर्म्युला दिलेला आहे, नंबर ऑफ फेवरेबल आउटकम्स डिवाइडेड बाय नंबर ऑफ पॉसिबल आउटकम्स. ओके. फेवरेबल म्हणजेच काय, तुम्हाला जो हवा आहे किंवा जो क्वेश्चन मध्ये आपल्याला फाइंड करायला सांगितलं आहे तो आउटकम डिवाइडेड बाय त्याचे किती ऍक्च्युअल मध्ये पॉसिबल आउटकम्स त्याला मिळतात, ते आपल्याला काय मिळणार आहे, प्रोबॅबिलिटी ऑफ पॉसिबल आउटकम्स मिळणार आहे. सो दॅट्स वाय आपला पी ऑफ ए काय मिळणार आहे, आपल्याला एम अपॉन एन. अदरवाईज आपल्याला काय मिळणार आहे, इथं आपल्याला सेकंड एक फॉर्म्युला दिला आहे, पॉईंट ऑफ इव्हेंट ए डिवाइड बाय टोटल नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स इन स्पेस. म्हणजे अगेन सेम, म्हणजे फेवरेबल म्हणजेच काय असणार आहे, शेवटी आपल्याला एखादा कोणता ना कोणता हॅपनिंग किंवा आपल्याला जो आपल्याला फेवरेबल आउटकम आहे तो डिवाइडेड बाय टोटल नंबर ऑफ स्पेस. ओके. तर हा जो आपला आहे तो ऍक्च्युअली प्रोबॅबिलिटीचा फॉर्म्युला आहे आपल्याला दिलेला. आता त्याच्यानुसार आपण क्वेश्चन सॉल्व्ह करून बघूया पटापट, आपल्याला तुम्हाला समजून जाईल. पुढे काय दिलेलं बघा, टाइप्स ऑफ प्रोबॅबिलिटी दिलेले आहेत. ओके. क्लासिकल प्रोबॅबिलिटी दिली आहे, नंतर सेकंड वन एक्सपेरिमेंटल प्रोबॅबिलिटी, थेरॉटिकल प्रोबॅबिलिटी आणि नंतर काय सांगितलेलं आहे, सब्जेक्टिव्ह प्रोबॅबिलिटी. ओके. आता क्लासिकल प्रोबॅबिलिटी ह्याच्यावरती आपल्याला एखादा मार्काचा क्वेश्चन एक्झाममध्ये म्हणजे 1 मार्क क्वेश्चन मध्ये विचारला जाऊ शकतो. आता क्लासिकल प्रोबॅबिलिटी मीन्स काय सांगितलेलं बघा, इव्हेंट अँड आउटकम्स इन सॅम्पल स्पेस आर डिटरमाइंड बाय द रूल्स ऑफ गेम. Give n equally likely outcomes. Let S be represent number of successful outcomes and F represents the number of failures.
देन एस प्लस एन इज इक्वल एफ इज इक्वल टू एन. म्हणजेच काय असणार आहे, जे तुम्ही एस म्हणजेच काय असेल, तुमचे सक्सेसफुल एखादं तुम्ही एखादं टास्क परफॉर्म केलेत, त्याच्यामध्ये काही फेल्युअर सुद्धा असेल आणि त्याच्यामध्ये काही सक्सेसफुल पण आउटकम्स असेल. म्हणजेच आपल्याला काय सांगितलेलं आहे, एस प्लस एफ जे सक्सेसफुल झाले ते प्लस तुमचे फेल्युअर्स इज इक्वल टू काय असणार आहे, तुमचे नंबर ऑफ आउटकम्स असणार आहेत. ओके, नंबर ऑफ सक्सेस इज इक्वल टू एस अपॉन एन. म्हणजेच काय, प्रोबॅबिलिटी ऑफ युअर सक्सेस व्हायची प्रोबॅबिलिटी किती आहे, तर एस असणार आहे. एस अपॉन टोटल तुम्ही किती वेळा ट्राय केलात ते, म्हणजेच काय असणार आहे, एस अपॉन एन. आणि प्रोबॅबिलिटी ऑफ युअर फेल्युअर इज एफ अपॉन एन. ओके, त्याच्यानंतर पुढे काय सांगितलं, प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ फेल्युअर इज इक्वल टू, किंवा काय सांगितलेलं आहे की 100% ऑर 1. देअरफॉर एस अपॉन एन प्लस एफ अपॉन एन इज इक्वल टू 1. एक लक्षात घ्या, क्लासिकल प्रोबॅबिलिटी म्हणजेच काय आहे, मी इन शॉर्ट तुम्हाला एक्सप्लेन करते जर ह्याच्यामध्ये जर कन्फ्युजन झालं असेल तर. आता क्लासिकल प्रोबॅबिलिटी म्हणजे आपल्याला ओके, क्लासिकल प्रोबॅबिलिटी म्हणजे आपल्याला काय सांगितलेलं आहे की नंबर ऑफ, आपण एखादं सपोज फॉर एक्झाम्पल तुम्ही कन्सिडर करा की तुम्हाला आपलं एखादा रोलिंग डाईस घेतलेला आहे, तो डाईस रोल करताना आपल्याला आउटकम हे 2 हवंय, तर 1च्या ऐवजी आपण चेंज केले 2 हवंय. ओके, आणि तर 2 जर आपल्याला आउटकम हवं असेल, म्हणजे आपल्याला जो सक्सेस रेट काय असणार आहे आपला 2 हा, जर 2 हा वरती जर आपला काय म्हणता येईल त्याला की तुमच्या आउटकम्सला जर आला किंवा वरच्या जो आपला जो फेस पार्ट आहे त्याच्यावरती जर मिळाला, तर तो काय असणार, तुमचा सक्सेसफुल आउटकम असणार आहे. आणि बाकीचे जे काय मिळतील 1 3 5 4 आणि 6 हे जे सर्व आहेत ते आपल्याला काय असणार आहे, ते फेल्युअर आहेत. आपण असं कन्सिडर करूया. ज्यावेळेला तुम्ही एखादा टास्क परफॉर्म करताय आणि तो टास्क परफॉर्म करताना मी म्हणते की 6 टाइम्स तुम्ही टास्क परफॉर्म केलं, 5 टाइम्स तुम्ही फेल्युअर झालात आणि 1 टाइम तुम्ही सक्सेसफुल झालात, तर तो काय असणार आहे की जो सक्सेसफुल असणार आहे तो किती असणार आहे, 1 असणार आहे, आणि फेल्युअर किती असणार आहे तुमचे 5. म्हणजे तुमचा टोटल नंबर ऑफ एन किती मिळणार आहे त्यावेळेला, तुमचे सक्सेसफुल रेट प्लस तुमचा फेल्युअर रेट इज इक्वल टू तुमचा काय असणार आहे, एन. म्हणजेच मी म्हणते की सक्सेसफुल 1 झालेला आहे आणि 5 आहेत ते काय झाले, फेल झाले. सो एन इज इक्वल टू आपल्याला किती मिळणार आहे, 6 मिळणार आहे. आणि प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस मिळण्याची प्रोबॅबिलिटी किती मिळाली आपल्याला की 1. 6 वेळा आपण तो डाईस आहे तो थ्रो केला, तर थ्रो केल्यानंतर आपल्याला एकच वेळेला आपल्याला आउटकम आपल्याला जे हवं होतं, फेवरेबल जे आपलं आहे ते आपल्याला मिळालं, म्हणजेच 2 मिळालं असं कन्सिडर करूया. तर तो काय असणार आपल्याला, प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस किती असणार आहे, 1/6. म्हणजेच काय असणार आहे, एस अपॉन एन. म्हणजेच काय असणार आहे, तुमचा एस जो काय तुमचं किती नंबर ऑफ टाइम्स तुमचा सक्सेस रेट आहे तो डिवाइडेड बाय तुम्ही टोटल किती वेळा तुम्ही परफॉर्म केलेले तो टास्क. सेम काय करायचं आपल्याला, प्रोबॅबिलिटी ऑफ युअर फेल्युअर म्हणजेच काय असणार आहे, एफ अपॉन एन. म्हणजे तुम्ही किती वेळा फेल झालात आणि किती वेळा तुम्ही ट्रायल घेतलेले. ओके, म्हणजेच काय असणार आहे, ह्या दोघांचे ज्यावेळेला तुम्ही ऍडिशन कराल ते इक्वल टू आपल्याला काय मिळणार आहे, 100%. म्हणजेच काय असणार आहे की तुमचा 1, राईट, 100% ऑफ युअर प्रोबॅबिलिटी सक्सेस प्लस युअर फेल्युअर यांची प्रोबॅबिलिटी किती असणार आहे, 100%. सो दॅट्स वाय आपण काय म्हणतो इथं, एस अपॉन एन प्लस एफ अपॉन एन इज इक्वल टू 1. हा जो काय पार्ट आहे आपल्याला तो क्लासिकल प्रोबॅबिलिटीज आहे. त्याच्यानंतर पुढचं काय आहे, एक्सपेरिमेंटल प्रोबॅबिलिटी. दिस इज बेस्ड ऑन द नंबर ऑफ पॉसिबल आउटकम्स बाय टोटल नंबर ऑफ ट्रायल्स. ओके, जे तुमचे आउटकम्स आहेत तुमच्या ट्रायल्समध्ये काय असणार आहे, आपण काय सांगितलं की नंबर ऑफ तुमचे पॉसिबल आउटकम्स किती आले ते डिवाइडेड बाय तुम्हाला काय करायचे, तुमचे ट्रायल्स. हा तुमचा असणार आहे एक्सपेरिमेंटल प्रोबॅबिलिटी. आणि त्याच्यानंतर असणार आहे थेरॉटिकल प्रोबॅबिलिटी. थेरॉटिकल प्रोबॅबिलिटी म्हणजेच काय सांगितलेलं आहे, थेरॉटिकल प्रोबॅबिलिटी पीई of event E, fraction of number of times we expect E to occurs if we repeat the same experiment over and over. एखादं एक्सपेरिमेंट तुम्ही कंटिन्युअसली सारखा आणि सारखा तुम्ही काय केलंय, तुम्ही रिपीट करत आहात, त्यावेळेला तुम्हाला जे सक्सेस रेट आहे किंवा जो तुमचा एक्सपेक्टेड ऑकरन्स जो आहे तुमच्या नंबरचा किंवा जो तुमचा रिक्वायर्ड आहे त्याचा कसा मिळणार आहे, तर तुम्हाला त्याचं फ्रॅक्शन घ्यावं लागणार. कशाचं की तुम्ही किती वेळा तुमचं जे टास्क आहे ते परफॉर्म केलेत आणि जे तुम्हाला आउटकम हवंय त्याचं.
त्याच्यानंतर काय असणार आहे, सब्जेक्टिव्ह प्रोबॅबिलिटी सांगितलेलं आहे. सब्जेक्टिव्ह प्रोबॅबिलिटी म्हणजेच काय, सब्जेक्टिव्ह प्रोबॅबिलिटी इज इंडिव्हिज्युअल पर्सन्स मेजर्स टू बिलीव्ह दॅट द इव्हेंट अकर्स. Subjective probability contains no formal calculation, only reflects subject opinions and past experiment. They differs from persons to person. There will be a high degree of personal bias. ओके, सब्जेक्टिव्ह प्रोबॅबिलिटी. आणि त्याच्यानंतर पुढे सांगितलेलं आहे आपल्याला ॲक्झोमॅटिक प्रोबॅबिलिटी. द ऑब्जेक्टिव्ह ऑफ प्रोबॅबिलिटी इज टू असाइन each event a number pa is called as probability of event A, which will give a precise measure of chances that A will occur. Probability axioms म्हणजे आपल्याला काय सांगितलेलं आहे की तुमचा जो तुमचा इव्हेंट ए आहे ते नंबर ऑफ तुमचा ए किती असणार आहे, प्रोबॅबिलिटी ऑफ ए पी ए. प्रोबॅबिलिटी ऑफ पी ए कसं आपण काय सांगू शकतो की विच वी विल गिव्ह अ प्रिसाइज मेजर ऑफ चान्स ऑफ ए विल ऑकर. ए ला ऑकर व्हायचे आपल्याला चान्सेस आपल्याला कॅल्क्युलेट करावा लागणार आहे. तर हा जो काय पार्ट आहे तो आपल्याला प्रोबॅबिलिटी सांगितलेला आहे. ह्याच्यामध्ये जे हे फॉर्म्युले दिले तुम्हाला डी मॉर्गन्स लॉ, तुम्हाला हे पूर्ण सॉल्व्ह करायचे नाहीये. जे फॉर्म्युले आहेत ते ॲज इट इज फक्त लक्षात घ्या, कारण की ह्याच्यावरती तुम्हाला कोणताही एक 5 मार्काचा वगैरे क्वेश्चन म्हणजे कसं तुम्हाला ह्याचं डेरिव्हेशन्स नाहीये तुम्हाला एक्झामला. तुम्हाला फक्त हे फॉर्म्युले पाठ करा आणि फॉर्म्युल्यांवरून आपल्याला खालचे क्वेश्चन्स आपल्याला सॉल्व्ह करायचे. कारण की ह्याचे जर डिमॉर्गन्स लॉचे आपल्याला जो पूर्ण हा एक लॉ आहे आणि त्याच्यामध्ये प्रत्येक हे फॉर्म्युले डिराईव्ह करण्यासाठी एक खूप मोठे मोठे डेरिव्हेशन्स आहेत आणि जे तुम्हाला आता सिलेबसमध्ये नाही आहेत. सो दॅट्स वाय आपण काय करूया की फर्स्ट तुमचे जे हे लॉज आहेत ते लॉज तुम्ही व्यवस्थित लक्षात घ्या की काय काय आपल्याला लॉज दिलेले आहेत. फक्त हे जे 5-6 जे आहेत हे पुढचे हे पहिले 4 आणि त्याच्यानंतर हे खालचे कम्युनिटी लॉ, असोसिएटिव्ह लॉ आणि डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ, हे आपल्याला चारही तुम्ही 5-6 जे काय आहे ते तुम्ही व्यवस्थित लक्षात घ्या, पाठ करून ठेवा. ह्याच्यावरती 1-1 मार्काचं क्वेश्चन मोस्टली एक्झामला विचारू जाऊ शकतो. अदरवाईज तुम्हाला लॉज डायरेक्टली तुम्हाला पुट ऑन करून द्यायला सांगितलेलं आहे. ओके, आता एखादा क्वेश्चन सॉल्व्ह करून बघूया. आता काय सांगितलेलं आहे की प्रोफेसर एक्स अँड मॅडम वाय अपियर्स फॉर इंटरव्ह्यू. आता Professor X and Madam Y appears for interview. The probability of Professor X selection is 1/7 and that the Madam Y selection is 1/5. Find the probability that only one of them is selected. दोघांपैकी एक सिलेक्ट होणार आहे. व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ ॲटलिस्ट वन ऑफ देम इज सिलेक्टेड. आता आपल्याला काय फाइंड करायला सांगितलेलं आहे की फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट ओनली वन ऑफ देम इज सिलेक्टेड. दोघांपैकी एक हा काय असणार आहे की कोणीतरी एक आपल्याला काय करायचं, सिलेक्ट व्हायची प्रोबॅबिलिटी फाइंड करायची. आणि सेकंड वन काय सांगितलंय, व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट ॲटलिस्ट वन ऑफ देम इज सिलेक्टेड. दोघांपैकी कमीत कमी एक जण तरी तुम्हाला सिलेक्ट झाला पाहिजे. ओके, आता फर्स्ट आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा, पी ऑफ एक्स किती दिलेलं आहे आपल्याला 1/7 म्हणजेच प्रोबॅबिलिटी ऑफ प्रोफेसर एक्स इज सिलेक्शन किती दिले आहे 1/7. प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स किती दिलेली आहे आपल्याला 1/7 आणि प्रोबॅबिलिटी ऑफ वाय किती दिलेली आहे आपल्याला 1/5 दिलेली आहे. आता लक्षात घ्या पी ऑफ एक्स बार म्हणजेच काय असणार आहे की 1 - 1/7 म्हणजेच काय असणार आहे 6/7. ही जर आपल्याला काय सांगितलेली आहे की प्रोबॅबिलिटी एक्स ह्या प्रोफेसरला सिलेक्ट करायची प्रोबॅबिलिटी दिलेली आहे 1/7. म्हणजेच आपल्याला त्याची एक सेकंड आपण काय म्हणता येईल की त्याची सेकंड बाजू असेल की तुमचा जो प्रोफेसर एक्स आहे त्याला डिससिलेक्ट करण्याची प्रोबॅबिलिटी किती असणार आहे, पी ऑफ एक्स बार म्हणजेच काय असणार आहे 1 - 1/7. लक्षात घ्या प्रोबॅबिलिटी आपण 100% मध्ये पर्सेंटेजच्या फॉर्मॅटमध्ये सांगू शकत नाही. पर्सेंटेजचं कन्व्हर्जन आपण कशामध्ये करतोय, 1 मध्ये करतोय, राईट. सो दॅट्स वाय आपण इथे सुद्धा बघा, आपण मगाच्या ह्याच्यामध्ये आपण काय केलं होतं, कुठे इथं हे बघा इथे आपण काय केलं होतं, क्लासिकल प्रोबॅबिलिटी आपण मध्ये काय म्हणतो की जो आपला फेल्युअर किंवा जो आपला सक्सेस रेट आहे त्यांनी दोघांचं ऍडिशन करून आपल्याला काय मिळणार आहे की 100% मिळणार आहे. 100%चा आपण काय करतो त्या ठिकाणी प्रोबॅबिलिटीच्या इथं 1 करतो, राईट. पर्सेंटेज जे आहे ते पर्सेंटेजचं कन्व्हर्जन आपण 1 मध्ये करतो. त्यामुळे काय काय सांगितलेलं आहे की ज्या वेळेला तुमचा एखादा प्रोफेसर आहे त्या प्रोफेसरला सिलेक्ट करायची जर प्रोबॅबिलिटी 1/7 असेल तर त्याला डिसिलेक्ट करायची प्रोबॅबिलिटी किती असणार आहे,
की 1 - 1/7 म्हणजेच 100% मधून आपल्याला काय करायचंय 1/7 जो काय पर्सेंटेज आहे तो आपल्याला रिमूव्ह करून टाकायचंय. म्हणजेच आपल्याला काय मिळणार आहे 6/7 ही आपल्याला काय असणार आहे तुमच्या त्या प्रोफेसरला डिससिलेक्ट करण्याची प्रोबॅबिलिटी. पुढचा पार्ट काय दिलेला आहे P of y = 1/5 दिलेलं आहे. आणि हा आपल्याला काय असणार आहे की तुमच्या ज्या मॅडम आहे मॅडम वाय ह्यांना सिलेक्ट करायची प्रोबॅबिलिटी किती दिली आहे 1/5 दिली आहे. म्हणजेच त्यांना डिससिलेक्ट करायची प्रोबॅबिलिटी किती मिळणार आहे आपल्याला 4/5. ओके स्टेप नंबर फर्स्ट. आता स्टेप नंबर सेकंड मध्ये काय सांगितलेलं आहे हिअर P of x मीन्स probability of professor selection P of x bar means probability of professor is not selected. As only one out of them is selected, event A event काय सांगितलेलं आहे if x is selected and y is not selected. आता पहिला जो आपल्याला सांगितलेला तो काय सांगितलेला होता की फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट ओनली वन ऑफ देम इज सिलेक्टेड. दोघांपैकी एक सिलेक्ट झाला पाहिजे. इफ ए एक्स सिलेक्ट झाला तर त्यावेळेला ऑफकोर्स काय होणार आहे वाय हा डिस्क्वालिफाय होणार आहे. आणि इफ युअर वाय इज सिलेक्टेड त्यावेळेला एक्स काय असणार आहे तो सिलेक्ट करणार नाहीये. म्हणजेच काय असणार आहे स्टेप नंबर 3 मध्ये आपल्याला बघून घ्या. जो आपला इव्हेंट ए आहे इव्हेंट ए काय सांगितलेलं आहे आपण की एक्स हा सिलेक्ट झाला पाहिजे आणि वाय हा काय झाला पाहिजे नॉट सिलेक्टेड. म्हणजेच आपल्याला काय असणार आहे पी ऑफ एक्स किती मिळालेलं आहे 1/7 आणि प्रोबॅबिलिटी ऑफ वाय इज नॉट सिलेक्टेडची प्रोबॅबिलिटी किती मिळते आपण 4/5. यांच्या दोघांचं मल्टिप्लिकेशन किती मिळालं आपल्याला 4/35. म्हणजेच काय आहे प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग एक्स इज सिलेक्टेड अँड वाय इज नॉट सिलेक्टेड. ओके त्याच्यानंतर पुढचं काय सांगितलेलं आहे की P of B इज इक्वल टू सांगितलेलं आहे प्रोबॅबिलिटी ऑफ B म्हणजेच काय असणार आहे युअर एक्स इज युअर वाय इज सिलेक्टेड अँड युअर एक्स इज नॉट सिलेक्टेड. म्हणजेच काय असणार आहे प्रोबॅबिलिटी ऑफ वाय ची सिलेक्ट करायची आणि एक्स आपल्याला काय करायचं आहे नॉट सिलेक्ट करायचं आहे. म्हणजेच 1/5 इंटू 6/7 इज इक्वल टू आपल्याला काय मिळालं आहे 6/35. ओके तर हा जो आपला पार्ट आहे तो आपल्याला काय मिळतोय आपल्याला प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए आणि प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट बी. म्हणजेच आपल्याला एक्स आणि वाय हे सिलेक्ट आणि डिसिलेक्ट करायची आपल्याला प्रोबॅबिलिटी मिळते. तर पुढे आपल्याला काय सांगितलेलं आहे की प्रोबॅबिलिटी ऑफ ए और बी आणि प्रोबॅबिलिटी ऑफ काय सांगितलेलं आहे की आपल्याला प्रोबॅबिलिटी ऑफ ए प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ बी मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ डिसजंक्शन ऑफ बी. ओके आता युनियनने आपल्याला हे काय करायचं म्युच्युअली एक्सक्लुझिव्हच्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला बघायचं म्हणजे आपल्याला हा जो फॉर्म्युला आहे तिथले ते आपल्याला फर्स्ट यूज करायचे. आता आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा फॉर्म्युल्यानुसार आपल्याला प्रोबॅबिलिटी ऑफ ए और बी आपल्याला सांगितलेलं आहे दोघांपैकी ए किंवा बी आपल्याला सिलेक्ट झाला पाहिजे आयदर दोघांपैकी एक. सो दॅट्स आपल्याला काय मिळतंय प्रोबॅबिलिटी ऑफ ए किती मिळाली आपल्याला प्रोबॅबिलिटी ऑफ ए मिळाली आपल्याला 4/35 आणि प्रोबॅबिलिटी ऑफ बी किती मिळाली आपल्याला 6/35. यांचं आपल्याला काय करायचं आहे मायनस काय सांगितलेलं आहे प्रोबॅबिलिटी ऑफ डिसजंक्शन ऑफ बी. आता डिसजंक्शन ऑफ बी किती मिळालेलं आपल्याला 0 कारण की आपल्याला काय सांगतो आपण की ह्या ठिकाणी ह्या दोघांमध्ये आपण काय सांगतो की कोऑर्डिनेशन काहीच नाही कारण की ज्यावेळेला तुमचा एक्स हा तुमचा सिलेक्ट असेल त्यावेळेला वाय हा डिससिलेक्ट आहे आणि ज्यावेळेला तुमचा वाय हा सिलेक्ट आहे त्यावेळेला तुमचा एक्स हा काय आहे डिससिलेक्ट आहे. त्याच्यामुळे आपण काय करतोय की दोघांमध्ये कोणतंही डिसजंक्शन म्हणजे लक्षात घ्या युनियन आणि डिसजंक्शन हे जे साइन आहे ते युनियनचं आहे राईट आणि हे जे साइन आहे ते आपल्याला डिसजंक्शनचं आहे. डिसजंक्शन म्हणजे आपण काय करतो की दोघांमधला कोणताही कॉमन पार्ट आला नाही पाहिजे. ह्या ठिकाणी आपल्याला दोन्ही कोणताही कॉमन पार्ट मिळत नाही. सो दॅट्स वाय ह्या ठिकाणी आपण काय करतोय डिसजंक्शन इज इक्वल टू 0 म्हणजे आपल्याला प्रोबॅबिलिटी ऑफ ए आणि प्रोबॅबिलिटी ऑफ बी ची आपल्याला काय करायचे जस्ट ऍडिशन करायचे. ओके म्हणून त्यावेळेला आपल्याला काय मिळालं इथे आन्सर आपल्याला 2/7 मिळालेले. ओके म्हणजेच काय सांगितलं आपला जो फर्स्ट आपला जो पार्ट होता की फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट ओनली वन ऑफ देम इज सिलेक्टेड दोघांपैकी एक सिलेक्ट व्हायची प्रोबॅबिलिटी किती आहे तर आपल्याला 2/7 मिळते. त्याच्यानंतर पुढचा जो पार्ट आहे प्रोबॅबिलिटी दॅट नन ऑफ देम इज सिलेक्टेड दोघांपैकी एकही आपल्याला सिलेक्ट करायचं नाही.
त्याची प्रोबॅबिलिटी काय मिळणार आहे की आपल्याला प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स बार इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ युअर वाय बार. म्हणजेच काय असणार आहे की एक्स बार म्हणजेच काय असणार आहे की एक्सला आपण काय करायचं आहे डिसिलेट करायचं आहे आणि वायला सुद्धा आपल्याला काय करायचं डिसिलेट करायचं आहे. ह्या दोघांची प्रोबॅबिलिटी काय असेल. सो दॅट्स वाय आपण काय करतो की ह्यांचं सिम्पल एक मल्टिप्लिकेशन करायचं आहे. सो दॅट्स वाय आपण काय करतो 6/7 इंटू 4/5 इज इक्वल टू आपल्याला काय मिळतंय 24/35. म्हणजेच काय असणार आहे की आपल्याला ऍटलिस्ट 1 सिलेक्ट करायचं. त्याच्यामधलं आपल्याला काय सांगितलेलं आहे की आपल्याला एक दोघांपैकी एक सिलेक्ट करायचा आहे. हा जो पार्ट आहे तो दोघांपैकी एकही सिलेक्ट करायचं नाही सांगितलेलं आहे. क्वेश्चन मध्ये आपल्याला काय सांगितलंय व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट ऍटलिस्ट वन ऑफ देम इज सिलेक्टेड. ओके, दोघांपैकी एक तरी सिलेक्ट झाला पाहिजे. दोघांपैकी दोन्हीही नाही असं नाही, एक तरी. म्हणजेच काय होणार आहे की 100% म्हणजेच काय असणार आहे 1 मायनस दोघंही सिलेक्ट नाही झालेले. त्याची प्रोबॅबिलिटी किती मिळाली 24/35. सो दॅट्स वाय 11/35 हा आपल्याला काय मिळालं आहे की प्रोबॅबिलिटी ऑफ ऍटलिस्ट 1 इज सिलेक्टेड. ओके, आता पुढचा क्वेश्चन दिलेला आहे व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग मोर दॅन 4 इन सिंगल थ्रो ऑफ डाईस. आता आपल्याला काय सांगितलेलं आहे की एक डाईस तुम्हाला थ्रो करायचा आहे आणि डाईस थ्रो करून झाल्यानंतर आपल्याला काय सांगितलेलं आहे की प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग मोर दॅन 4 4 पेक्षा जास्त नंबर्स असतील असा तुम्हाला आउटकम्स किती मिळतात ते आपल्याला फाइंड करायचं. ओके, आता काय सांगितलेलं आहे की सिंगल थ्रो ऑफ डाईस. तुम्ही एखाद्या एकच डाईस तुम्ही एकदा फेकलात किती वेळा काय काय मिळणार आहे एकतर 1 2 3 4 5 6 हे आपल्याला काय मिळणार आहे सॅम्पल स्पेस मिळणार आहे. आणि एन ऑफ एस इज इक्वल टू किती मिळतोय 6 कारण की ह्याच्यामध्ये नंबर्स किती आहेत आपल्याला 6 आहेत. सो दॅट्स वाय आपल्याला 6 मिळालं. सो सेकंड स्टेप काय सांगितलेलं आहे की इव्हेंट इज गेटिंग मोर दॅन 4. आता आपल्याला इव्हेंट करायचं सांगितलेलं आहे की आपल्याला 4 पेक्षा जास्त आपल्याला आउटकम्स हवेत. 4 पेक्षा जास्त म्हणजेच काय असणार आहे की 5 आणि 6. 4 अँड मोर दॅन 4 नाही सांगितलेलं आहे की 4 आणि 4 पेक्षा जास्त सांगितलेलं आहे. फक्त काय सांगितलेलं आहे गेटिंग मोर दॅन 4. म्हणजेच काय आपल्याला आउटकम्स मिळणार आहेत 5 आणि 6 आपल्याला आउटकम्स मिळणार आहेत. सो दॅट्स वाय आपला जो इव्हेंट आहे ए इज इक्वल टू आपल्याला काय मिळालं 5 आणि 6 सॅम्पल स्पेस मिळाला. एन ऑफ ए इज आपल्याला किती मिळतो त्यामुळे तर 2 मिळतो. राईट, सो दॅट्स वाय प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग मोर दॅन 4 इज काय सांगू शकतो आपण की नंबर ऑफ फेवरेबल सॅम्पल्स म्हणजेच किती मिळाले आपल्याला 2 डिवाइडेड बाय किती असणार आहे तर 6. सो दॅट्स वाय आपल्याला प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग मोर दॅन 4 इज काय मिळणार आहे आपल्याला 1/3. राईट, म्हणजे 2/6 इज इक्वल टू 1/3. हा एक ह्या टाईपचे पण क्वेश्चन्स हा 1 मार्कला सुद्धा तुम्हाला सॉल्व्ह करता येऊ शकतो. याच्यामध्ये असं काही एवढं मोठं लॉजिक नाहीये. लक्षात घ्या घेताना काय करायचं आपल्याला की आपल्याला एक सॅम्पल पहिल्यांदा कोणताही क्वेश्चन प्रोबॅबिलिटीवरचा आला ना की पहिल्यांदा त्याची आपल्याला काय करायचे एक सॅम्पल स्पेस त्याची बनवायची की एखादा डाईस सांगितला तर सॅम्पल स्पेस आपल्याला 6 मिळणार आहेत. जर एकच तुम्ही डाईस तुम्ही थ्रो करत असाल तर सॅम्पल स्पेस आपल्याला 6 मिळणार आहेत. त्याच्यानंतर तुमचा एखादा तुम्ही कॉइन टॉस करत असाल त्याची प्रोबॅबिलिटी किंवा आपल्याला सॅम्पल स्पेस किती मिळणार आहे 2 एकतर हेड अदरवाईज टेल. ओके, आणि त्याच्यानंतर ह्याच टाईपचे म्हणजे मोस्टली डाईस आणि आपला कार्ड आणि कॉइन ह्या 3 वरतीच तुम्हाला मोस्टली क्वेश्चन तुम्हाला एक्झाम मध्ये विचारले जातात. ओके, पहिल्यांदा लक्षात घ्यायचे स्टेप नंबर फर्स्ट लक्षात घ्यायची की आपल्याला सॅम्पल स्पेस पहिल्यांदा फाइंड करून घ्यायचे कोणत्याही क्वेश्चन मध्ये. सॅम्पल स्पेस झाल्यानंतर एन ऑफ एस फाइंड करून घ्यायचं किती असणार आहे की सॅम्पल स्पेस मध्ये जेवढे इलिमेंट्स आहेत तो आपला असणार आहे सॅम्पल स्पेस. त्याच्यानंतर मग मेन क्वेश्चनला आपल्याला सुरुवात होते. कधी पण काय सांगितलेलं आहे आपल्याला क्वेश्चन मध्ये फाइंड करायला सांगितलेलं आहे की प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग मोर दॅन 4 असेल मोर दॅन 3 असेल किंवा कोणताही एनी अदर कोणताही सांगितलेलं असेल की एक्झॅक्टली 4 पाहिजे एक्झॅक्टली 2 पाहिजे किंवा काय असं ज्या कोणत्या तुम्हाला प्रोबॅबिलिटी कोणत्याही गोष्टी सांगितलेली असेल त्याचे आपल्याला काय करायचे आउटकम्स फाइंड करायचे की किती आउटकम्स आपल्याला मिळतात. तर त्या ठिकाणी आता इथे आपल्याला काय सांगितलं होतं की मोर दॅन 4 सांगितलेले आहेत. मोर दॅन 4 म्हणजेच काय असणार आहे 5 6. सो दॅट्स आपल्याला जो आपला ए हा इव्हेंट आहे तो किती मिळतोय 5 आणि 6 आपल्याला सॅम्पल स्पेस मिळतोय आणि त्याच्यामुळे आपल्याला एन ऑफ ए किती मिळतोय 2 आणि 2. सो दॅट्स वाय आपण काय सांगू शकतो की प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग मोर दॅन 4 इज इक्वल टू 2/6 इज इक्वल टू 1/3. ओके, तर ह्या टाईपमध्ये आपल्याला क्वेश्चन्स मोस्टली हा एक पॅटर्न आहे. ह्या पॅटर्न मध्ये तुम्हाला सर्व क्वेश्चन सॉल्व्ह करावे लागतात. ओके, इथे सुद्धा वाटल्यास बघून घ्या.
आता इथंच पूर्ण एक क्वेश्चन आहे, इथं हा बघून घ्या. इफ द कॉइन टॉस 3 टाइम्स देन फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग एक्झॅक्टली 2 टेल्स. आता आपल्याला एक काय सांगितलेलं आहे की टॉस करायचं किती टाइम्स, तर 3 टाइम्स. 3 टाइम्स टॉस केल्यानंतर सॅम्पल स्पेस काय मिळणार आहे, HHH, HTH, HTT वगैरे हा जो सगळा आहे TTT पर्यंत हा पूर्ण आपल्याला 8 नंबरचा आपल्याला काय मिळतो, सॅम्पल स्पेस मिळतो. हा कसा फाइंड करायचा मी हे मगाशी सांगितलेलं आहे. ओके. त्याच्यानंतर आपण काय सांगतो इथं की एन ऑफ एस किती मिळतोय की ह्याच्यामध्ये 8 व्हॅल्यूज आहे. सो दॅट्स आपल्याला काय मिळणार आहे, एन ऑफ एस इज इक्वल टू आपल्याला मिळते या ठिकाणी 8. सेकंड स्टेप काय सांगितलेली आहे की जो तुम्हाला क्वेश्चन मध्ये काय क्वेश्चन फाइंड करायला सांगितलेलं आहे, काय सांगितलेलं आहे, फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग एक्झॅक्टली 2 टेल्स. आपल्याला एक्झॅक्टली 2 टेल्स फाइंड मिळतील असे कोणते कोणते आउटकम्स आहेत बघा. इथे आपल्याला 1 टेल मिळतोय, ह्या ठिकाणी सुद्धा आपल्याला 1 टेल मिळतोय, ह्या ठिकाणी आपल्याला 2 टेल्स मिळतात. ओके. 2 टेल्स आहे त्यामुळे इथं HTT तुम्ही फर्स्ट लिहून घेतलात. पुढे काय मिळाला, THT घेतलात आणि थर्ड वन काय मिळालाय, TTH मिळाला. म्हणजेच आपल्याला एन ऑफ ए इज इक्वल टू किती मिळतोय, 3. आता इथे लक्षात घ्या एक्झॅक्टली 2 टेल्स सांगितलेले आहेत. ओके. मोर दॅन 2 टेल्स सांगितलेले आहे, फक्त एक्झॅक्टली सांगितलेले. एक्झॅक्टली सांगितल्यामुळं फक्त 2 टेल्स असतील तेच आपल्याला फाइंड करून घ्यायचे. एन ऑफ ए किती मिळाला, ह्या ठिकाणी 3 मिळाला. सो दॅट्स वाय आपल्याला पी ऑफ ए फाइंड करायचं. पी ऑफ ए फाइंड करायचं म्हणजेच काय करणार आहे, एन ऑफ ए डिवायडेड बाय एन ऑफ एस. एन ऑफ ए डिवायडेड बाय एन ऑफ एस इज इक्वल टू 3/8. म्हणजेच आपल्याला प्रोबॅबिलिटी किती मिळते, आपल्याला 3/8. ओके. तर ह्याच टाईपमध्ये आपल्याला क्वेश्चन्स मोस्टली एक्झामला विचारतात. ह्याच्यामध्ये अजून कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर प्लीज मला व्हॉट्सअपला शेअर करा.